तर नमस्कार मित्रांनो. तर आज चालू झालं आहे आपलं लाईट फिटिंग. आता बऱ्याच 2-3 दिवस झालं थांबलं होतं काम आणि आजपासून झालं आहे चालू लाईट फिटिंग. थोडं बघूया आता कसं कसं होतं आहे. आले 4-5 माणसं आपल्याकडं आणलं लाईट फिटिंगचं सामान सगळं. काय काय आहे किती आहे काय आपल्याला माहीत नाही. त्यांनी दी आधीप्रमाणे दिलं आहे सगळं. इकडे पट्ट्या लाईट फिटिंग काय अंडरग्राऊंड नाही आपली पट्टी फिटिंग आहे. झालंय चालू काम या बाजूला. इकडं पण अशी आता आपला जी राडा होता ह्या खोल्यातनी हे बोर्ड हे असं हातानंच मी केलं होतं आपलं माझ्या मानाने. जे सगळ्या वायरात झालत्या घरातनं सगळ्या. तर आता ह्याला केलं आहे. आता इकडं पण आता आपण लागलो पट्टी फिटिंग तिकडच्या इकडच्या रूममध्ये सगळे. आणि ह्या पण इकडं समोरच्या हॉलमध्ये पण असं लावून ठेवलं आहे. आता इकडं पट्टी फिटिंग येईल अशी. इकडं असं एक बोर्ड तिकडे एक बोर्ड या बाजूला बल्ब असं इकडं पण लावून ठेवलं आहे सगळीकडं. चालेल लाईट फिटिंग चालू. बघती लाईट फिटिंग चालू झाली. एक दोनच जण इथं दोन काय बैल असतील त्याला इतकं मोठं खोके आणले ती जण काय आपलं बंगल्याचं काम असल्यावर तुला बसवल्यावर कळेल की. बघती ते खोके त्या जाऊन बघती किती लागते ते काय किती इथं बोर्ड लय इथं आहे तर काय बघ. बोर्ड नाही तर तेवढं लय जेवढं माप आहे तेवढं दिले बघ जा. मी बघू आतमध्ये जाऊन बघ की त्यांचे काम चालू आहे व काम चालू असू दे की. मग ते बघ एवढं लागणार आहे तर म्हणून आणलंय. नाही तर मग त्यांना विचार किती लागते बोर्ड. इतकं सगळं लागतात बोर्ड एवढं सगळे दोनच घराचे आमच्यावर ह्याला काय माहित नसतं. बंगला म्हणलं तर काय टाकू रोज माल आणावं लागेल. मग तेवढंच असतं आयसर भरून माल असते बांगला असल्यावर मोठा. हे तुला एवढं दिसतंय पट्ट्या मारलेलं दिसत ना ते का इकडं बघी इकडं मिस्त्रीला विचारा. इकडं चालू आहे गडबड सगळी. 4-5 जण एकाच दिवशी आले संपून टाकतं म्हणजे आपलं काम एका दिवसात होईल का. हां तेच की मग म्हणून म्हणलं आज एका दिवसात आज काम संपवणार आहे. सगळे आपली जोडीदार आपली सगळी. आणि लाईट फिटिंग मात्र 1 नंबर क्वालिटीचं करते ती बरं का. तुमचं नाव सांगावं. विशाल सरगर वेळापूर ना. हां वेळापूरचे आपले मित्र आहेत सगळी. 1 नंबर क्वालिटी काम करते बाबा. बस हां घ्या कशी आहे लाईट फिटिंग. लाईनमध्ये आहे ना सगळं ओके मध्ये. तर चला अजून वायरिंग चालू आहे. अजून कसं वाटेल बल लावल्यावर कसं वाटेल. हा आणि माझी फिटिंग कशी आहे मी केलेली. हां कसे आहे बल लागते तर ना तशी कैली असते नाही तर मी पण. हां हां तर चला बघूया. बरं बरं तसं करतो मग आता. या वहिनी साहेब या बघा कसं वाटतंय आता. हे आता बटणं दाबायला तुम्हाला कसं वाटतं आता. कसं आहे हां कसं आहे. हां हां आता इकडे पण बघा कसं झालं आहे. हां मग इकडं बल्ब बघा. हां आता इकडे बल्ब आहे. इकडं बोर्ड आहे आणले त्या. चला दाखवतो या इकडं. इकडं बटणं आता तुम्हाला आता कसं खटाखट खटाखट. चला बघा कसं वाटतंय चांगलं वाटतंय का नाही. आता इथं जोडाजोडी चालू आहे अजून. इकडं हे बोर्ड बसवला. इकडं देवघराकडे इकडे एक बल्ब आहे. एक तर हे आहे इकडं होल्डर पुढे गेला. हा इकडं असंच पट्टी. कसं वाटतंय लाईट फिटिंग छान झालं आहे ना. आलं आहे का. तर आता हां पूर्ण झाल्यावर आता मला वाटतं अजून एक तास 1.5 तासात असं फरकात अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे. सकाळपासून सकाळपासून 4च आहे ती
पण त्याने एवढं फास्ट काम मध्ये केलंय सगळं तिथल्या तिथं ठोकून पट्ट्या ओके करून आता काढलं. घराचं आमच्या काम म्हणजे लाईट फिटिंग झाली. हम्म, आता नळाची फिटिंग राहिली तेवढी नळ आणि fitting. बाहेरचा पत्रा मारायचा आणि हम्म. कलर द्यायचा. हम्म, म्हणजे तसं म्हणायला गेलं तर लय मोठं काम आहे. हम्म. पण ऐकणं आता ह्याने असं झालंय ऐकणं. ऐकत नाही ना. पण मला एकदाच ह्यातनं मोकवायचं आहे म्हणून ते एकदाच करायचं. परत परत ती करत मला वेळ नाही, कामधंदा आहेत. परत बघा अंतिम टप्प्यात आले, पुन्हा बघूया. मला बायका कामाला लावलेल्या आहेत आपण. आता लाईट फिटिंग झालं सगळं ओके मध्ये. बघा बोर्ड बसवला आहे, बोर्ड बसून झालं, ही झालं, झालंय इकडे तर. पण झालंय, सगळं बोर्ड झालंय सगळं बघा. आणि त्याच्या संगच आपली ना किचनची पाईप पण बसून झाली बघा. कसं आहे इकडं बल्ब लगेच लागलेला असा. इकडच्या खोलीत आता बल्ब अजून बसवायचे ते. इकडं झालं फिटिंग बिटिंग ओके मध्ये असं. इकडं एक बोर्ड, इकडे एक बोर्ड एका घरात 3 बोर्ड झाले तरी. टकाटक झालेला आहे. आणि म्हणलं जरा इकडं बायकांना म्हणलं लगेच घ्या, धुवून पुसून सगळं स्वच्छ करून सगळा राडा पडलेला तरी पण काय एवढं स्वच्छ झालं नाही. ते अजून कलरवाली आहे ती, कलर आहे सगळा आहे, राडा आहे. त्यामुळं आता तर एवढं वरच्यावर थोडं थोडं काढलं पाहिजे. आणि प्लंबिंग फिटिंग पण लगेच होगा, लगेच मारून घेतली 10 मिनिटात तर ओके. बघा पाईप इकडून वरनच मारून घेतली. या काय खाचवायची गरज नाही, म्हणलं राडा करायला नको, काय अडचण येत नाही. ह्याला कलर दिला की ह्या पट्टीत ही पट्टी मॅच झालेली आहे नळी, त्यामुळे ओके झालं आहे. इथं देवघरासाठी एक पॉईंट केलेला आहे मस्तपैकी. आणि दुपारी माझ्या भांडणं चालू केलेली ती लाईट, ती आता संध्याकाळी दाखवतो मला लाईट कशी लागते तिथली. गाव कशाला खर्च करताय ना असं कर, तरी सुद्धा मूड नाही तिचा लाईट वायता. नाही बसवली. हां ती अशी म्हणली लाईट फिटिंग मध्ये इथं बसवलं चांगलं वाटायचं नाही म्हणून मी हे केले. होय हा असं. त्याच्या मला इथंच बसवायची. एकच तेवढी ना, दोन्ही बसवायची त्या बोलाय नाही 3. बरं असू दे. आता तिकडची कशी वाटते तुम्हाला, आता अंधार झाल्याशिवाय ती लाईट दिसत नाही व्यवस्थित. संध्याकाळी बघा मग कशी हिच्या कळी फुलती बघा लाईट लागल्या. हा कसं दिसतंय आहे का. बरं झालं बसवलं, ते हातासारखं केलं. परत म्हणणार परत होत नाही असे. पण असू दे, आडवी चालती थोडीशी पण पुन्हा सरळ ती असं झाल्यावर सगळं टाकाटाक. हां नाही चला आता ओके. तर आज सगळं म्हणजे चाललेलं आहे काम पूर्ण. आणि उद्यापासून आता कलरला सुरू होईल. उद्या होते का परवा होते तर बघूया. अजून पुढचं शेड आहे, अजून 2 कामं पेंडिंग आहे ती. तर ही पेंडिंग झाली अजून पुढचं. हां दरवाजा बापरे मेनच विषय राहिला आहे. 3 काम अजून पेंडिंग राहिले, ते कसं ध्यानात आहे. हां तर असू द्या, चला बघूया कसं कसं वाटतंय. जुन्याच घराला आपण कसं नाटावलंय तुम्हीच सांगायचा.